रामकृष्ण हरे. सज्जन हो, मृत्यूनंतर जीवात्म्याबरोबर काय जाते या विषयावर आज आपण विवेचन करणार आहोत. त्यासाठी सुभाषिताचा एक आधार घेतो आहोत आपण. सुभाषितकार असं म्हणतात, नामूत्र हे सहायार्थम पिता माता च तिष्ठतः न पुत्रदारा न ज्ञाती धर्मस्तिष्ठती केवलम. सुभाषितकार असं म्हणतात, न अमूत्र ही सहाय्यार्थम पिता माता च तिष्ठतः. म्हणजे जेव्हा या देहाचं प्रेत होतं, प्रेत याचा अर्थ प्र अधिक इत म्हणजे गेलेले असं कबूदावीचं रूप आहे. आणि प्रकर्षेण इतः म्हणजे या शरीरातून प्रकर्षाने तो प्राणवायू निघून गेला, म्हणजे जीवात्मा निघून गेला. आणि मग प्रेत असा तो शब्द बनतो. म्हणजे हे जड जे पंचमहाभूतांचं प्रेत आहे ते प्रेत त्याला म्हणतात. आणि मग सोडून कोण जातो तर याच्या आतमध्ये जे संस्काररूप लिंगदेह आहे, मन बुद्धी चित्त अहंकार ज्याला आपण असं म्हणतो, तर तो जीवात्मा हे शरीर सोडून जातो. भगवद्गीतेने असं सांगितलेलं आहे, वासांसे जीर्णाने यथा विहाय नवाने गृह्णाति नरोपराणी तथा शरीरानि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. अर्थ विस्तार भयास्तव आपण सोडून देऊया. तेव्हा सुभाषितकार असं म्हणतात की नामूत्र सहाय्यार्थम पिता माताच तिष्ठतः. म्हणजे जीवात्मा जेव्हा हा देह सोडतो आणि निघून जातो तेव्हा त्याच्याबरोबर कोण जातं? न माता न पिता न पुत्र न दारा ज्ञातीही म्हणजे नातलग, हे कोणीही जात नाही. मग जातं कोण? धर्मस्तिष्ठती केवलम. केवलम धर्म तिष्ठती, केवळ धर्म त्याच्याबरोबर जातो. आता धर्म म्हणजे नेमकं काय? हा मोठा गुंता आहे, इतका प्रचंड गुंता आहे की तो अजूनपर्यंत कोणाला नीटनेटका सुटलेला नाही. धर्म या शब्दाचा अर्थ ज्याच्या त्याच्या मनाप्रमाणे ज्याने त्याने लावायचा आणि आपला स्वार्थ असेल किंवा परमार्थ असेल साधून घ्यायचं. कारण धर्माचा या शब्दाचाच अर्थ इतका मोठा व्यापक आहे आणि त्यामुळे खूप खूप मोठा गोंधळ आहे धर्माच्या बाबतीमध्ये. तेव्हा धर्मस्य तत्वम निहितम गुहायाम महाजनो येन गतस्स पंथाः असा एक आपला व्हिडिओ मागे झालेला आहे की धर्माचं जे तत्व आहे की नेमकं धर्म म्हणजे नेमकं काय ते म्हणले काही समजायला तयार नाही. मोठ्या की अंधाऱ्या गुहामध्ये एखादी वस्तू हरावी आणि ती सापडत नाही, तसं धर्माच्या बाबतीमध्ये आहे. नेमकं तत्व सांगता येत नाही. आणि मग करायचं काय माणसाने? तर म्हणाले महाजनो येन गतस्स पंथाः. श्रेष्ठ लोक, अनुभवी लोक जे ज्या मार्गाने गेले तोच आपला धर्म आणि त्यालाच धर्म असं म्हणतात. तेव्हा केवळ धर्म बरोबर जातो याचं विश्लेषण फार महत्त्वाचं आहे. तेव्हा धर्म याचा अर्थ असा करावा लागेल की धर्म म्हणजे आचार परमो धर्म. आचार हाच मोठा धर्म आहे. परम असं म्हटलं आहे, मोठा धर्म. बाकी धर्म सामान्य शब्द आहे. परमधर्म काय? आचार. कारण माणसाच्या आचारामधून पाप आणि पुण्य निर्माण होतं. म्हणजे सदाचार असेल माणूस सदाचारी तर पुण्य निर्माण होतं, आणि दुराचारी असेल कुकर्मी असेल तर पाप निर्माण होतं. म्हणजे दोन प्रकारचे हे फलित निर्माण होतात, सदाचार आणि दुराचार. याला जो सदाचार आहे तोच खरा मोठा धर्म आहे असं शास्त्रकार म्हणतात. तेव्हा असाच एक दुसरा श्लोक आहे. मग मनुष्याबरोबर काय जातं तर त्याने जे पाप आणि पुण्य केलेलं आहे तर ते त्याच्याबरोबर जातं. आणि मग राहतं इथे काय ते एका सुभाषितकाराने खूप छान सांगितलं आहे. धन आणि भूमौ पशवश्च गोष्टे. धन खूप खूप कमवलं तर भूमीवरच राहतं. पशु हाती घोडे काय असतील तर गोठ्यामध्ये राहतात. भार्या गृहद्वारे जना स्मशाने.
पत्नी असेल तर घराच्या दारापर्यंत, परिवार असेल तर स्मशानापर्यंत येतात. देहस्थितायाम, अत्यंत प्रिय आपला देह की ज्याचा आपण अर्धा अर्धा तास मेकअप करण्यामध्ये आणि कोड कौतुक करण्यामध्ये घालवतो, तर देहसुद्धा चितेवर जळतो. परलोक मार्गे, मग परलोक मार्गाने त्याच्याबरोबर कोण जातं? कर्मानुगो गच्छती जीव एकहा, तो जीव कर्माप्रमाणे पुढे सरकतो. म्हणजे जीवाबरोबर फक्त कर्म जातं, आणि कर्म म्हणजे त्यात दोन प्रकारचं, सुकर्म असेल आणि दुष्कर्म असेल, तर ते दोन्हीही त्याच्याबरोबर जातं आणि त्याप्रमाणे त्याला पुढची गती मिळते. तेव्हा अशा प्रकारचा जो धर्म आहे, तर धर्म हा माणसासाठी निर्माण झालेला आहे, धर्मासाठी माणूस नाही आहे. लक्षात घ्या. माणसं कसं म्हणतात, मी धर्मासाठी मरणार. अरे धर्म म्हणजे नेमकं काय, त्यासाठी का मरतो तो? धर्मच मुळात माणसासाठी निर्माण झालेला आहे. आणि त्याच्या व्याख्या शास्त्रकाराने अगदी शंकराचार्यापासून तर आत्तापर्यंत सुजान माणसाने चांगल्या प्रकारचे व्याख्या केलेल्या आहेत. त्या व्याख्या घ्यायला पाहिजे ना. माणसं आपापल्या मताप्रमाणे धर्माची व्याख्या लावतात. आम्ही हिंदू धर्म, आम्ही ख्रिश्चन धर्म, आम्ही अमुक धर्म. अरे धर्म हा जड आहे आणि धर्म माणसासाठी निर्माण झाला आहे. शंकराचार्य काय म्हणतात ते ऐका. शंकराचार्य म्हणतात, जगत स्थिती कारणम प्राणिनाम अभ्युदय निःश्रेयसकरः यः सः धर्मः. जगत स्थिती कारणम प्राणिनाम, प्राणी आणि जगाची स्थिती संतुलित राहावी आणि माणसाला अभ्युदय आणि निःश्रेयस प्राप्त व्हावं, त्याला धर्म असं म्हणतात. अभ्युदय म्हणजे इहलोकातील भरभराट आणि निःश्रेयस म्हणजे सुख मोक्ष ज्याला आपण म्हणतो. या गोष्टी प्राप्त ज्याच्यामुळे होतात त्याला धर्म असं म्हणतात. यहा सहा धर्म हा. आणि तो कोणासाठी निर्माण झाला आहे? आचार्य पुढे लिहितात, चतुर्भिः वर्णेभिः, चारी वर्णांसाठी तो आहे. आश्रमीभिः, तो ठराविक एका गटासाठी नाही आहे कुठल्या, पण माणसाने गटासाठी तो धर्म लावला. आणि आचार्य मात्र असं लिहितात, जगत चतुर्भिः वर्णेभिः, चारी वर्णांसाठी तो आहे. आश्रमीभिः, चारी आश्रमासाठी आहे. श्रेयार्थीभिः, ज्यांना ज्यांना श्रेय पाहिजे आहे, निःश्रेयस ज्यांना पाहिजे आहे, ऐहिक भरभराट पाहिजे आहे, त्यांच्यासाठी अनुष्ठीयमानः, त्यांनी तो अनुष्ठान केला की त्यांना ते ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टी मिळतात. म्हणजे आध्यात्मिक आणि पारमार्थिक दोन्हीही अंग त्याचे सुसंपन्न होतात. अशी धर्माची व्यापक व्याख्या केलेली आहे. आणि म्हणून आचार पालन करणे, आणि तो पालन करण्यासाठी आम्ही लोकांना मराठी भाषेमध्ये सांगतो आहे, असे मराठी संतांनी सांगितलेलं आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, पाखंड खंडन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे, हाती घेऊनी बाण फिरे, नाही भीडभार तुका म्हणे सानाथोर. संत असं म्हणतात, धर्माचं पालन म्हणजे आचार सदाचार हाच धर्म आहे. सदाचाराचं पालन झालं पाहिजे, तेच आपल्याला तारू शकतं आणि परलोकातसुद्धा सदाचार आपल्या कामाला येतो. तो आपला खरा सोबती असतो. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत रहा, वाटेत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.